सुस्वागतम. नमस्कार विद्यार्थी मित्रो. मी प्राध्यापक शेळके KM, MA BEd जाग्रोफी. 1997 पासून मी रयत शिक्षण संस्थेमध्ये अध्यापनाचं काम करत आहे आणि सध्या आपल्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर या महाविद्यालयामध्ये मी या ठिकाणी कार्यरत आहे. तर विद्यार्थी मित्रो, आपण आज भूगोल विषयातील पहिलं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. तर आपलं पहिलं प्रकरण आहे लोकसंख्या भाग 1. तर या पहिल्या प्रकरणाची माहिती घेत असताना आपल्याला सुरुवातीला ही जी काही लोकसंख्येची आपण माहिती घेणार आहोत, तर त्यामध्ये जगाची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या किती आहे हे आपल्याला सुरुवातीला माहीत असलं पाहिजे. तर साधारणपणे या ठिकाणी तुमच्यासमोर एक पृथ्वीचा गोल दिसतोय बघा. तर यावरूनच जगाचा जो नकाशा आहे तो नकाशा तयार केलेला असतो. तर अशा ह्या जगामध्ये त्या ठिकाणी भूभागावर जगाची लोकसंख्या वितरित झालेली आहे. तर प्रामुख्यानं या ठिकाणी 2020च्या आकडेवारीनुसार जगाची लोकसंख्या 7.7 अब्ज इतकी आहे. तर अशा प्रकारच्या या लोकसंख्येवर आधारित असं हे आपलं प्रकरण आहे, लोकसंख्या भाग 1. मग आता या ठिकाणी लोकसंख्या भाग 1 या प्रकरणाची माहिती घेत असताना 2-3 जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा आपल्याला सुरुवातीला विचार करायचा आहे. तो म्हणजे लोकसंख्या भूगोल, मानवी भूगोल. तर लोकसंख्या भूगोल आणि मानवी भूगोल या भूगोलाच्या शाखा आहेत. तर सुरुवातीला भूगोल हा जो विषय आहे हा विषय फक्त पृथ्वीच्या वर्णनापुरता मर्यादित होता. कालांतराने त्यामध्ये त्याचं जे काही वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आणि त्यातून भूगोलाच्या 2 शाखा निर्माण झाल्या. त्यातली पहिली शाखा आहे ती म्हणजे प्राकृतिक भूगोल आणि दुसरी शाखा आहे ती म्हणजे मानवी भूगोल. तर यापैकी प्राकृतिक भूगोलाच्या देखील कालांतराने अनेक उपशाखा झाल्या. त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये भूरूपशास्त्र असेल, भूगर्भशास्त्र असेल, खगोलशास्त्र असेल, वनस्पती भूगोल असेल, प्राणी भूगोल असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या या प्राकृतिक भूगोलाच्या शाखा निर्माण झाल्या. त्याचप्रमाणे दुसरी जी मानवी भूगोल शाखा आहे याही शाखेच्या वेगवेगळ्या शाखा निर्माण झाल्या. आणि या मानवी भूगोलाच्या शाखा म्हणजे त्यामध्ये पहिली शाखा आहे लोकसंख्या भूगोल, त्यानंतर सांख्यिकी भूगोल, पर्यटन भूगोल, व्यापारी भूगोल, सैनिकी भूगोल, राजकीय भूगोल, आर्थिक भूगोल, अशा वेगवेगळ्या ज्या काही शाखा आहेत त्या मानवी भूगोलाच्या देखील निर्माण झाल्या. आणि त्यातून त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या भूगोल ही जी शाखा आहे या शाखेच्या माध्यमातून लोकसंख्येचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास केला जातो. आणि याच लोकसंख्येची किंवा जगाच्या या लोकसंख्येची माहिती या ठिकाणी या पहिल्या प्रकरणामधून आपण या ठिकाणी घेणार आहोत. मग आता लोकसंख्या भूगोल म्हणजे काय? तर लोकसंख्या भूगोलाची अतिशय सोपी अशा प्रकारची व्याख्या या ठिकाणी केली जाते. तर लोकसंख्या भूगोल म्हणजे मानवी भूगोलाच्या ज्या शाखेत लोकसंख्येचा अभ्यास केला जातो त्या शाखेला लोकसंख्या भूगोल असे म्हणतात. तर प्रामुख्यानं या ठिकाणी हे जे काही लोकसंख्या भूगोल यामध्ये लोकसंख्येचा अभ्यास केला जातो आणि त्याच लोकसंख्येची माहिती आपण या ठिकाणी घेत आहोत. तर साधारणपणे यामध्ये लोकसंख्येच्या गुणात्मक आणि संख्यात्मक जी काही रचना आहे त्या रचनांचा अभ्यास या लोकसंख्या भूगोल या शाखेमध्ये प्रामुख्याने या ठिकाणी केला जातो. याशिवाय प्रदेशाचा विकास आणि लोकसंख्या किंवा प्रदेशाच्या विकासावर लोकसंख्येचा होणारा परिणाम याही बाबीचा त्या ठिकाणी प्रामुख्याने या लोकसंख्या भूगोलामध्ये अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. परंतु या ठिकाणी मात्र आपण या प्रकरणामध्ये लोकसंख्या म्हणजे मानव हे एक संसाधन आहे, ही एक नैसर्गिक साधन संपत्ती आहे, या अंगाने आपण या ठिकाणी या प्रकरणामध्ये या लोकसंख्येचा विचार आपण करणार आहोत. तर प्रामुख्यानं या ठिकाणी आपल्याला पहिला जो मुद्दा आहे तो मुद्दा अभ्यासायचा आहे तो म्हणजे लोकसंख्येचे वितरण. तर लोकसंख्येचे वितरण दर्शवत असताना त्या ठिकाणी एक आकृती तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे बघा, आकृती क्रमांक 1.1. तर बघा या ठिकाणी तुमच्या समोर एक आकृती दिसते बघा, आकृती क्रमांक 1.1. त्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? तर या ठिकाणी 2 विभाजित वर्तुळं आपल्या समोर दिसत आहेत. एक जे काही पहिलं विभाजित वर्तुळ आहे या पहिल्या विभाजित वर्तुळामध्ये या ठिकाणी खंडांतर्गत भूमीची टक्केवारी दिलेली आहे. आता ही खंडांतर्गत भूमीची टक्केवारी म्हणजे काय दिलेलं आहे? तर प्रामुख्याने जगातील जे काही प्रमुख 7 खंड आहेत
आफ्रिका, अंटार्क्टिका, आशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, हे जे 7 खंड आहे, या 7 खंडांची त्या ठिकाणी जी काही भूमी आहे, या 7 खंडांनी जी व्यापलेली भूमी आहे त्या भूमीची टक्केवारी आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे या पहिल्या विभाजित वर्तुळामध्ये दिलेली आहे. त्यानंतर दुसरं जे वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये या ठिकाणी आपल्याला जगाची जी काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचे खंडनिहाय जे काही वितरण झालेलं आहे, मी खंडनिहाय लोकसंख्या किती टक्के आहे ते या दुसऱ्या विभाजित वर्तुळामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर प्रामुख्यानं या या आकृतीचं आपण जर निरीक्षण केलं तर त्यावर आधारित असे काही प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. मग इथं 7 खंड आपल्याला दिसत आहे. त्यामध्ये पहिला इथं बघा हा आफ्रिका खंड दाखवलेला आहे. 20.40% जी काही भूमी आहे ती भूमी या आफ्रिका खंडाने व्यापलेली आहे. त्यानंतर दुसरा खंड आहे या ठिकाणी अंटार्क्टिका, 9.20% म्हणजे साधारणपणे 10%च्या दरम्यान. त्यानंतर पुढचा खंड आहे तो म्हणजे आशिया खंड. तर या आशिया खंडाने जगाच्या एकूण भूमीपैकी साधारणपणे 29.20% क्षेत्र व्यापलेलं आहे, म्हणजे साधारणपणे 30% आपण म्हणूया. त्यानंतर पुढचा खंड आहे या ठिकाणी उत्तर अमेरिका, 16.50%. त्यानंतर दक्षिण अमेरिका आहे 12%. त्यानंतर पुढचा जो खंड आहे तो म्हणजे युरोपने साधारणपणे 6.80% म्हणजे 7% इतकं क्षेत्र या खंडाने व्यापलेलं आहे. आणि पुढचा जो खंड आहे अंटार्क्टिका, तो अंटार्क्टिका खंडाने या ठिकाणी जगाच्या एकूण भूमीपैकी 5.90% म्हणजे साधारणपणे 6% क्षेत्र व्यापलेलं आहे. आणि इकडं लोकसंख्या देखील आपल्याला दिसते आहे की या ठिकाणी हा जे काही लोकसंख्येचे वितरण आहे त्यामध्ये आशिया खंडाचं साधारणपणे 59.65 म्हणजे 60%. त्यानंतर इतर जे काही खंड आहे त्या खंडामधील लोकसंख्येची आकडेवारी देखील आपल्याला दिलेली आहे. निरीक्षण केल्यानंतर आकडे तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसत असतील. तर मग आता या आकृतीवर आधारित असे प्रश्न आपल्याला दिलेले आहे. पहिला प्रश्न काय दिलेला आहे, कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे. मग आता याचं निरीक्षण केलं तर आपल्याला लगेच त्या ठिकाणी लक्षात येतं की या ठिकाणी बघा हा जो हा जो ऑस्ट्रेलिया खंड आहे, या ऑस्ट्रेलिया खंडामध्ये फक्त 0.55% इतकं दाखवलेलं आहे. म्हणजे काय की 1% दरम्यान त्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया खंडामध्ये ही जगाची लोकसंख्या राहते. त्यानंतर मग याचं उत्तर काय आहे पहिल्या प्रश्नाचं, तर ऑस्ट्रेलिया या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, भूमी व लोकसंख्येने या दोन्ही बाबी सर्वात कमी असलेला खंड कोणता, तर त्याचंही उत्तर ऑस्ट्रेलिया हेच आहे. साधारणपणे इथं दिसते बघा तुम्हाला, इथं ऑस्ट्रेलिया खंड आहे, इथं ऑस्ट्रेलिया खंड आहे. तर दोन्ही अंदाजे अगदी आकडे नाही बघितले तरी आपल्याला लगेच लक्षात येतं की दोनही बाबतीत या ठिकाणी ऑस्ट्रेलिया हा जो काही खंड आहे तो खंड कमी आहे. त्यानंतर तिसरा खंड, भूमी व लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड कोणता आहे. तर याही बाबतीत इथं साधारणपणे हा जो काही पोपटी कलर आपल्याला दिसत आहेत तर त्यावरून लगेच लक्षात येतं की आशिया खंड या ठिकाणी आहे. आणि या आशिया खंडामध्ये भूमी देखील जगाच्या एकूण भूमीपैकी जास्त भूमी व्यापलेली आहे आणि लोकसंख्या देखील जास्त राहते. तर त्याचं उत्तर आहे आशिया खंड. त्यानंतर चौथा आणि शेवटचा प्रश्न दिलेला आहे या आकृतीवरचा, तो म्हणजे कोणत्या विभाजित वर्तुळात एक खंड कमी आहे आणि त्याचे कारण काय आहे. तर त्याचं उत्तर सरळ तिथं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे जे दुसरं विभाजित वर्तुळ आहे या विभाजित वर्तुळामध्ये एक खंड कमी दाखवलेला आहे. 6च खंड या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि इकडं मात्र 7 खंड दाखवलेले आहेत. म्हणजे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे ठिकाणी की या विभाजित वर्तुळात दुसऱ्या विभाजित वर्तुळात एक खंड कमी दाखवलेला आहे. आणि त्याचं कारण असं आहे की अंटार्क्टिका जो खंड आहे तो खंड या दुसऱ्या विभाजित वर्तुळामध्ये दाखवलेला नाही. त्याचं कारण की अंटार्क्टिका खंडामध्ये स्थायिक अशा प्रकारची लोकसंख्या राहत नाही. त्यामुळं लोकसंख्येची टक्केवारी दाखवण्याचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की जगामध्ये लोकसंख्येचं आणि भूमीचं जे वितरण आहे ते दोन्ही विषम स्वरूपाचं, असमान स्वरूपाचं झालेलं आहे. त्यानंतरचा आपला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे जागतिक लोकसंख्येचं वितरण. तर आपला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे जागतिक लोकसंख्येचं वितरण.
तर या जागतिक लोकसंख्येचं जे काही वितरण आहे ते वितरण पाहत असताना सुरुवातीला हे जे वितरण आहे हे वितरण कशा प्रकारे सांगता येतं किंवा कशा प्रकारे स्पष्ट केलं जातं, त्या बाबतीत जर विचार केला तर प्रामुख्यानं ही जी जगाची लोकसंख्या आहे या जगाच्या लोकसंख्येचं वितरण 2 प्रकारे आपल्याला सांगता येतं किंवा 2 प्रकारे त्या ठिकाणी ह्या लोकसंख्येचं जे वितरण आहे ते वितरण आपण स्पष्ट करू शकतो, सांगू शकतो। मग त्यामध्ये पहिलं काय आहे की खंडनिहाय लोकसंख्या वितरण। म्हणजे खंडनिहाय लोकसंख्या वितरण म्हणजे काय, खंडानुसार त्या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण। मग आता जगातील जे काही प्रमुख खंड आहे त्या प्रमुख खंडांची नावं आपण आत्ताच या ठिकाणी पाहिली, त्याचबरोबर विभाजित वर्तुळामध्ये त्या खंडांमध्ये असणारी लोकसंख्येची आकडेवारी आपण पाहिली। मग या आकडेवारीचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की प्रामुख्यानं या ठिकाणी उत्तर आणि दक्षिण अमेरिका हे जे 2 खंड आहेत या 2 खंडांनी त्या ठिकाणी जगाच्या एकूण भूमीपैकी 28% भूमी व्यापलेली आहे आणि जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या राहते या 2 खंडांमध्ये, तर फक्त 18%। त्यानंतर दुसरा जो खंड आहे आशिया खंड, या आशिया खंडाच्या आकडेवारीचा जर विचार केला तर जगाच्या एकूण भूमीपैकी साधारणपणे 30% भूमी आशिया खंडाने व्यापलेली आहे आणि त्या ठिकाणी 60% लोकसंख्या राहते जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी। त्यानंतर त्या ठिकाणी युरोप खंडाचा विचार केला तर युरोप खंडाने फक्त 7% म्हणजे 7% भूमी व्यापलेली आहे आणि जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 5% लोकसंख्या युरोप खंडामध्ये राहते। त्यानंतर चौथा खंड आहे तो म्हणजे आफ्रिका खंड, तर या आफ्रिका खंडाने जगाच्या एकूण भूमीपैकी 16.50% भूमी किंवा क्षेत्र व्यापलेलं आहे आणि जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 16.96% लोकसंख्या या आफ्रिका खंडामध्ये राहते। त्यानंतरचा पुढचा जो खंड आहे तो म्हणजे ऑस्ट्रेलिया खंड, तर या ऑस्ट्रेलिया खंडामध्ये या ठिकाणी जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी साधारणपणे 1% लोकसंख्या राहते आणि जगाच्या एकूण भूमीपैकी 6% क्षेत्र या ऑस्ट्रेलिया खंडाने त्या ठिकाणी व्यापलेलं आहे। तर अशा प्रकारे खंडनिहाय लोकसंख्येचं वितरण जर आपण पाहिलं तर ते देखील विषम स्वरूपाचं, असमान स्वरूपाचं झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं। त्यानंतर त्या ठिकाणी दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे लोकसंख्येचं जे वितरण आहे ते वितरण घनतेनुसार देखील स्पष्ट केलं जातं। तर घनतेनुसार लोकसंख्या वितरण, आता घनतेनुसार लोकसंख्येचं जे वितरण आहे ते वितरण त्या ठिकाणी स्पष्ट करत असताना लोकसंख्येची घनता म्हणजे काय, तर लोकसंख्येच्या घनतेची व्याख्या अतिशय सोपी अशा प्रकारची आहे की प्रदेशाचं एकूण क्षेत्रफळ आणि त्या प्रदेशाची एकूण लोकसंख्या यांचं जे गुणोत्तर आहे त्या गुणोत्तराला लोकसंख्येची घनता असे म्हणतात। मग आता अशा प्रकारे या ठिकाणी प्रदेशाची एकूण लोकसंख्या आणि प्रदेशाचं एकूण क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर, पण आता हे जे आहे हे काढायचं कसं, लोकसंख्या घनता त्या ठिकाणी कशा प्रकारे काढायची, कारण वेगळ्या प्रदेशांची लोकसंख्या घनता वेगवेगळी असते, त्यामुळे आपल्याला ती लोकसंख्या घनता काढण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं जे काही सूत्र आहे त्या सूत्राचा वापर आपल्याला करावा लागतो आणि ते सूत्र म्हणजे या ठिकाणी लोकसंख्येची घनता बरोबर एकूण लोकसंख्या त्याला भागिले त्या प्रदेशाचं एकूण क्षेत्रफळ चौरस किलोमीटरमध्ये। तर अशा प्रकारे या सूत्राच्या साहाय्याने त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येची जी काही घनता आहे ती घनता काढता येते। मग आता जगाची जी काही लोकसंख्या घनता आहे या लोकसंख्या घनतेचं जे काही वितरण आहे ते वितरण जर आपल्याला स्पष्ट करायचं असेल तर जे काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जगातील काही जे काही देश आहे त्या देशांच्या आकडेवारीचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये समजा चीन हा जो देश आहे या देशाची लोकसंख्या 142.8 कोटी इतकी आहे आणि या देशाचं जे क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ आहे 96 लाख चौरस किलोमीटर। मग आता या देशाचं जर आपण या सूत्रामध्ये ही आकडेवारी टाकली तर चीनची लोकसंख्या घनता किती आहे 148.75, म्हणजे दर चौरस किलोमीटरला साधारणपणे त्या ठिकाणी 148 किंवा 149 लोक राहतात। त्यानंतर भारताचा जर विचार केला तर त्या ठिकाणी भारताची जी काही लोकसंख्या आहे ती लोकसंख्या 135.3 कोटी इतकी आहे आणि भारताचं जे काही क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाचा जर विचार केला तर भारताचं क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किलोमीटर। मग ही आकडेवारी आपण या सूत्रामध्ये टाकली तर भारताची लोकसंख्या घनता आज आहे
410 दर चौरस किलोमीटरला 410 इतकी आहे. त्यानंतर USA म्हणजे संयुक्त संस्थाने या देशाची लोकसंख्या आहे 32.7 कोटी आणि त्याचे क्षेत्रफळ आहे त्या ठिकाणी 95.3 लक्ष चौरस किलोमीटर. मग या ठिकाणी याची जी काही लोकसंख्या घनता आहे ती फक्त 33 इतकी आहे. त्यानंतर इंडोनेशिया हा जो देश आहे या देशाची लोकसंख्या घनता आहे 136.54. त्यानंतर पाकिस्तानची लोकसंख्या घनता आहे 236. त्यानंतर ब्राझील हा जो देश आहे दक्षिण अमेरिकेतील देश या ब्राझीलची लोकसंख्या घनता आहे 23. त्यानंतर नायजेरिया या देशाची लोकसंख्या घनता आहे 207 दर चौरस किलोमीटरला 260 म्हणजे दर चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये 207 लोक त्या ठिकाणी राहतात. त्यानंतर बांगलादेश या देशाचा विचार केला तर याची लोकसंख्या आहे 16.1 कोटी आणि त्याचं जे काही क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ आहे 1.5 लाख चौरस किलोमीटर. आणि हे जर सूत्रामध्ये टाकलं तर या बांगलादेशाची जी काही लोकसंख्या घनता आहे ती लोकसंख्या घनता आहे 1067 म्हणजे दर चौरस किलोमीटरला 1067 इतके जे काही लोक आहेत ते लोक त्या ठिकाणी बांगलादेशामध्ये दर चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये राहतात. तर बांगलादेशाची जगामध्ये लोकसंख्या घनता सर्वात जास्त आहे. त्यानंतर या ठिकाणी रशिया हा जो देश आहे या देशाचा विचार केला तर याची जी लोकसंख्या घनता आहे ती फक्त 8 इतकी आहे. त्यानंतर पुढचा जो देश आहे मेक्सिको याची लोकसंख्या घनता आहे 61%. तर अशा प्रकारे या ठिकाणी या जगातील लोकसंख्या घनतेची आकडेवारी आपण पाहिली वेगवेगळ्या खंडांची वेगवेगळ्या देशांची. मग आशिया खंडाचं आपण उदाहरण घेतलं तर आशिया खंडाची लोकसंख्या घनता जगातील इतर खंडांपेक्षा अधिक आहे. यावरून काय स्पष्ट होतं की प्रामुख्याने या ठिकाणी जगाच्या लोकसंख्येच्या घनतेचं जे वितरण आहे ते वितरण विषम स्वरूपाचं असमान स्वरूपाचं झालेलं आहे. मग आता अशा प्रकारे लोकसंख्येचं जे काही वितरण आहे घनतेनुसार आपण पाहिलं किंवा खंडनिहाय त्याचं वितरण पाहिलं तर त्यावरून काय स्पष्ट होतं की प्रामुख्यानं या ठिकाणी त्याचं वितरण असमान स्वरूपाचं झालेलं आहे. मग कशा प्रकारे तर त्याचं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी काही बाबी या आकडेवारीवरून देखील स्पष्ट होतात की जगातील जे काही बर्फाच्छादित प्रदेश आहे किंवा दोनही ध्रुवाजवळचे जे प्रदेश आहे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवालगतचे जवळचे जे प्रदेश आहे त्या प्रदेशांमध्ये लोकसंख्या कमी आढळते. याशिवाय जगातील जे वाळवंटी प्रदेश आहे या वाळवंटी प्रदेशातील लोकसंख्या आपण पाहिली तर या वाळवंटी प्रदेशांमध्ये देखील लोकसंख्या विरळ आढळते. याशिवाय पर्वतीय क्षेत्राचा विचार केला तर पर्वतीय प्रदेशामध्ये लोकसंख्या कमी आढळते. आणि जगातील जे काही मैदानी आणि किनारी प्रदेश आहे या मैदानी व किनारी प्रदेशांचा विचार केला तर त्या ठिकाणी मात्र लोकसंख्या आपल्याला दाट आढळते. आणि याशिवाय जे काही मैदानी प्रदेशात किंवा किनारी प्रदेशामध्ये काही भाग असे आहेत की त्याचं उदाहरण आपल्याला देता येईल की ॲमेझॉन नदीचं खोरं. आता या ठिकाणी जरी हा सखल किनारी प्रदेश असला तरी या ठिकाणी लोकसंख्या विरळ आढळते. त्याचं कारण काय आहे की त्या ठिकाणचं हवामान आणि त्या ठिकाणी असणारे घनदाट अरण्य. म्हणजे याचाच अर्थ काय होतो की प्रामुख्यानं या लोकसंख्येची जी काही घनता आहे त्या घनतेच्या वितरणावर किंवा लोकसंख्येच्या वितरणावर वेगवेगळ्या प्रकारचे जे घटक आहे त्या घटकांचा त्या ठिकाणी परिणाम होत असतो. आणि म्हणून आपला पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे बघा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक. मग आता ही जी लोकसंख्या आहे या लोकसंख्येचं वितरण आपण पाहिलं की तिचं संपूर्ण जगामध्ये लोकसंख्येचं वितरण हे असमान स्वरूपाचं विषम स्वरूपाचं झालेलं आहे. तर त्याचं कारण काय आहे की या लोकसंख्येच्या वितरणावर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही घटक आहेत त्या घटकांचा परिणाम होत असतो. तर प्रामुख्यानं या ठिकाणी आपल्याला अभ्यासाचं आहे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक. तर लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक हे 2 प्रकारचे आहेत. त्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे प्राकृतिक घटक आणि दुसरा घटक आहे तो म्हणजे मानवी घटक. तर असे 2 प्रकारचे जे घटक आहे या घटकांचा लोकसंख्येच्या घनतेवर त्या ठिकाणी प्रामुख्यानं परिणाम होत असतो किंवा परिणाम झालेला आढळतो. मग आता प्राकृतिक घटकांमध्ये प्राकृतिक रचना त्यानंतर हवामान पाण्याची उपलब्धता मृदा हे जे 4 प्रमुख घटक आहे या 4 प्रमुख घटकांचा समावेश होतो. त्यापैकी पहिला घटक आहे तो म्हणजे प्राकृतिक रचना.
मग आता प्राकृतिक रचना म्हणजे काय की भूपृष्ठ रचना. मग भूपृष्ठ रचना याही घटकाचा प्राकृतिक रचना भूपृष्ठ रचना भूरूपे हा जो काही घटक आहे याचा या लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होत असतो. मग आता कशा प्रकारे परिणाम होईल तर साधारणपणे आपल्याला माहीत आहे की संपूर्ण जगामध्ये जी काही प्राकृतिक रचना आहे ती प्राकृतिक रचना समान स्वरूपाची नाही. पृथ्वीच्या पृष्ठभागाची काही विभागणी आहे ती विभागणी प्रामुख्याने पर्वत पठारे मैदानी अशा प्रकारची झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग अशा प्रकारची ही जी प्राकृतिक रचना आहे याचा परिणाम होत असतो. कशा प्रकारे तर साधारणपणे मग पर्वतीय डोंगराळ अशा प्रकारचे जे काही प्रदेश आहे त्या प्रदेशांचा जर विचार केला तर त्या ठिकाणी लोकसंख्या कमी आढळते विरळ आढळते. त्याचं कारण काय आहे की त्या ठिकाणी विविध प्रकारचे व्यवसाय विकसित होऊ शकत नाही. शेती व्यवसायासाठी शेतजमीन उपलब्ध नसते. याशिवाय प्रतिकूल हवामान असतं घनदाट अरण्य असतात. तर त्यामुळं जगातील जे काही पर्वतीय प्रदेश आहेत म्हणजे ते उंच सकल असतात तीव्र उतार असतो म्हणजे त्याचा देखील लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होत असतो. आता या उलट आपण पाहिलं की प्रामुख्यानं जगातील जे काही मैदानी प्रदेश आहे मैदानी आणि किनारी प्रदेश या प्रदेशांमध्ये लोकसंख्या अधिक आढळते. त्याचं कारण काय आहे की या मैदानी प्रदेशांमध्ये शेतीचा विकास म्हणजे शेती व्यवसायाचा विकास सहजासहजी त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि शेती व्यवसायाचा विकास झाल्यानंतर त्यावर आधारित इतर जे काही व्यवसाय आहे त्या व्यवसायांचा विकास होतो. वाहतुकीचा विकास होतो. इतर जे उद्योगधंदे आहेत ते देखील त्या ठिकाणी विकसित होतात. रोजगार उपलब्ध होतो. अनेक लोकांची जी काही उपजीविका आहे ती उपजीविका त्या ठिकाणी होऊ शकते. आणि म्हणून अशा प्रदेशामध्ये त्या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला अधिक आढळते. तर अशा प्रकारे प्राकृतिक रचना या घटकाचा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होत असतो. त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे हवामान. तर हवामानाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारचं जे काही हवामान आहे ते हवामान जगातील वेगवेगळ्या भागामध्ये आहे. तर यापैकी प्रामुख्यानं त्या ठिकाणी उष्ण व अतिशीत त्यानंतर वाळवंटी प्रदेश अतिपर्जन्याचे प्रदेश इत्यादी जे काही प्रदेश आहे हे प्रतिकूल हवामानाचे प्रदेश आहेत. मानवी आरोग्यास मानवी व्यवसायास अनुकूल अशा प्रकारचं हवामान या प्रदेशामध्ये नसतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या विरळ आढळते. या उलट जे काही आल्हाददायक अशा प्रकारचं जे काही हवामान आहे किंवा मानवी आरोग्यास मानवाच्या शेतीसह विविध व्यवसायास अनुकूल अशा प्रकारचं हवामान ज्या ठिकाणी उपलब्ध आहे अशा प्रदेशांमध्ये त्या ठिकाणी लोकसंख्येची जी काही घनता आहे किंवा लोकसंख्या आपल्याला जास्त आढळते. म्हणजे काय की त्या ठिकाणी त्याचासुद्धा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होत असतो. मग त्याचं उदाहरण आपल्याला देता येईल की भूमध्य सागरी हवामानाचे प्रदेश त्या ठिकाणी आल्हाददायक अशा प्रकारचं हवामान आहे आणि हे हवामान त्या ठिकाणी लोकांना आकर्षित करतं. कारण काय की त्या ठिकाणी शेतीसह विविध जे व्यवसाय आहेत ते व्यवसाय विकसित होतात. जास्तीत जास्त लोक त्या ठिकाणी राहू शकतात. त्यांची उपजीविका होऊ शकते आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की हवामान या घटकाचा सुद्धा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होत असतो. त्यानंतर तिसरा प्राकृतिक घटक आहे तो म्हणजे पाण्याची उपलब्धता. मग पाणी हा जो घटक आहे हा घटक विविध सजीव आणि मानवाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे. हे आपल्याला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही कारण आपण देखील त्या ठिकाणी पाण्याचं जे काही महत्त्व आहे ते महत्त्व जाणतो. पाण्याला जीवन असे म्हणतात. त्याचं कारण देखील आपल्याला माहीत आहे की पाण्याशिवाय कुठलाही सजीव जास्त काळ त्या ठिकाणी जिवंत राहू शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी पाण्याची उपलब्धता हा देखील लोकसंख्येच्या अधिवासाच्या दृष्टीने लोकांच्या राहण्याच्या दृष्टीने वसाहती निर्माण करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे. मग जगातील ज्या प्रदेशामध्ये किंवा ज्या भागामध्ये ज्या ठिकाणी पेय जलाची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे अशा ठिकाणी त्या लोकसंख्या आपल्याला अधिक आढळते. मग त्याचंही उदाहरण आपल्याला देता येईल की साधारणपणे जे काही किनारी मैदानी प्रदेश आहे या प्रदेशांमध्ये त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची जी काही उपलब्धता आहे ती मुबलक प्रमाणात असते. त्यामुळं असे जे काही प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये लोकसंख्या अधिक आढळते. त्याचं उदाहरण किंवा याशिवाय वाळवंटी प्रदेशाचं आपण उदाहरण घेतलं की जे काही मरुद्याने आहेत अशा ठिकाणी देखील लोकसंख्या जास्त आपल्याला कधी कधी आढळते. का की वाळवंटी प्रदेशामध्ये मरुद्याने असलेल्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असते आणि त्यामुळे त्या प्रदेशातील लोक त्या ठिकाणी केंद्रित झालेले असतात. म्हणजेच काय की हा जो
पाण्याची उपलब्धता हा जो घटक आहे याचासुद्धा त्या ठिकाणी लोकसंख्येचं जे काही वितरण आहे त्या वितरणावरती त्या ठिकाणी परिणाम होत असतो। तर साधारणपणे याचं जे काही उदाहरण आहे ते उदाहरण आपल्याला देता येईल की भारतातील फलोदी हे मरोद्याने आहे, त्या ठिकाणी सुद्धा लोकसंख्या दाट आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला सौदी अरेबियामधील अल हसा हे जे ठिकाण आहे त्याचे उदाहरण देता येईल की त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्यामुळे लोकसंख्या त्या ठिकाणची वाढलेली आहे किंवा तिथे केंद्रित झालेली आहे। त्यानंतर प्राकृतिक घटकांमध्ये चौथा घटक आहे तो म्हणजे मृदा। आता मृदा ही जी संज्ञा आहे ही संज्ञा प्रामुख्याने, संज्ञा म्हणजे काय की मृदा हा जो शब्द आहे हा शब्द प्रामुख्यानं शेत जमिनीच्या संदर्भात वापरला जातो। आता मृदेच्या बाबतीत मृदा म्हणजे काय, मृदेच्या निर्मितीची प्रक्रिया ही अतिशय म्हणजे लॉंग प्रोसेस आहे, म्हणजे अतिशय संत गतीने चालणारी अशा प्राणी जास्त काळ चालणारी अशा प्रकारची क्रिया आहे। तर त्याचा एक छोटासा विचार केला तर साधारणपणे या मृदेचा म्हणजे आपल्या जमिनीचा जो काही थर आहे जी माती आहे या मृदेचा 1 सेंटीमीटर थर तयार होण्यासाठी साधारणपणे 1000 वर्ष इतका कालावधी लागतो। मग त्यावरून आपल्याला विचार करता येईल की आपल्या परिसरामध्ये, आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला आपण जे काही मृदा पाहतो, माती पाहतो, हे काही मीटर किंवा शेकडो फूट त्या मृदेचे थर आहेत, वेगळ्या प्रकारची मृदा आहे। तर प्रामुख्याने त्या मृदेच्या निर्मितीला किती कालखंड लागलेला असेल याची कल्पना त्या ठिकाणी आपण करू शकतो। तर प्रामुख्यानं मृदा, मग आता मृदा ही मृदेचे जरी अनेक प्रकार असले तरी तिची विभागणी प्रामुख्यानं 2 गटामध्ये केली जाते, सुपीक मृदा, नापीक मृदा। मग आता जी काही सुपीक मृदा आहे, सुपीक मृदेचे अनेक प्रकार आहेत, त्या काळी मृदा असेल, रेंगूर मृदा असेल, या ज्या काही मृदा आहेत किंवा ह्युमसयुक्त मृदा, लॅटेराईट मृदा या सुपीक मृदा आहेत। आणि मग असे जे काही सुपीक मृदेचे प्रदेश आहे या प्रदेशामध्ये लोकसंख्या आपल्याला जास्त आढळते। त्याचं कारण काय आहे की सुपीक मृदेमुळे त्या ठिकाणी शेती व्यवसाय विकसित झालेला आहे, त्या ठिकाणी जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला शेतीतून मिळतं आणि त्यातून जास्तीत जास्त जी काही लोकसंख्या आहे ती लोकसंख्या पोचली जाते। म्हणजे काय की या जास्तीत जास्त लोकांना आवश्यक असणारे जे काही अन्नधान्य असेल किंवा त्यांची जी काही उपजीविका आहे ती उपजीविका ह्या ठिकाणी होण्यामध्ये या मृदेचा, त्या ठिकाणच्या सुपीक मृदेचा जो काही उपयोग आहे तो उपयोग होत असतो। तर अशा प्रकारे हे जे प्रमुख 4 घटक आहेत प्राकृतिक घटक यांचा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होत असतो। त्यानंतर दुसरा प्रमुख घटक आहे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा दुसरा प्रमुख भौगोलिक घटक तो म्हणजे मानवी घटक। आता मानवी घटकांमध्ये प्रामुख्यानं 5 घटकांचा या ठिकाणी समावेश केला गेलेला आहे। त्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे शेती। आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की हे जी मृदा हा जो शब्द आहे हा शब्द किंवा ही संज्ञा शेत जमिनीच्या संदर्भात वापरली जाते आणि त्याच्याशीच रिलेटेड अशा प्रकारचा हा शब्द आहे शेती। तर शेती म्हणजे काय, आपण सर्वजण या ठिकाणी शेती करतो, बरोबर आहे। याशिवाय आपला जो काही देश आहे हा देश शेतीप्रधान देश आहे। याशिवाय आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही सुद्धा कृषी अर्थव्यवस्था आहे, हेही आपल्याला माहीत आहे। आणि आज आपण पाहतो की या ठिकाणी आपल्या देशात, राज्यात आणि संपूर्ण जे काही जग आहे त्या जगामध्ये एक प्रमुख अशा प्रकारचं जे काही संकट आहे ते संकट उभं राहिलेलं आहे, ते म्हणजे काय कोविड-19 कोरोना हे जे काही महाभयंकर जो रोग आहे किंवा महामारी आहे हिचं संकट या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। आता तुम्ही म्हणाल याचा आणि या शेतीचा काय संबंध आहे, तर प्रामुख्यानं आपण पाहतो की आजही आपल्याकडं पूर्णपणे अगदी मार्च महिन्यामध्ये 12 मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे। असं असताना देखील हे जे काही व्यवसाय आहे शेती व्यवसाय, या शेती व्यवसायावरती आपल्या राज्य सरकारने कुठल्याही प्रकारची बंधने घातली नाही। हा शेती व्यवसाय सुरू राहिला पाहिजे, त्याला अनुसरून असणारे जे काही बाबी आहे त्या उपलब्ध झाल्या पाहिजे। तर त्याचं कारण काय आहे की जे काही मानवी जीवन आहे हे जीवन या शेती व्यवसायावरती अवलंबून आहे, कारण आपली महत्त्वाची जी मूलभूत गरज आहे अन्न ही गरज या व्यवसायावरती त्या ठिकाणी अवलंबून आहे। तर शेतीचा अतिशय साधा सोपा अर्थ आहे ती आपण करतो, परंतु व्याख्या देखील त्या ठिकाणी तिची अतिशय सोपी आहे। काय की शेतीची मशागत करून त्यामध्ये बी लावणे, त्यापासून उत्पादन घेणे, उत्पादन मिळवणे, त्यालाच आपण शेती म्हणतो। काय करतो आपण शेतीमध्ये, शेती करतो म्हणजे नेमकं काय करतो, शेताची नांगरट करतो, वखरणी करतो, पेरणी करतो आणि मग त्यामध्ये जे काही रोपं येतात त्या रोपांची जोपासना करतो, त्यापासून मिळणारी फळं असतील, अन्नधान्य असेल ते उत्पादन घेतो आणि नंतर मग ते बाजारपेठेमध्ये पुढं पाठवतात। तर बाजारपेठेमध्ये पाठवणे हा काही शेतीचा भाग नाही, फक्त उत्पादन घेणे
इथपर्यंत उत्पादन मिळवण्यापर्यंत. तर अशा प्रकारे हा शेती व्यवसाय आहे. याचा देखील लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होतो. तो कशा प्रकारे की शेतीचे जे प्रकार आहेत, कोणत्या प्रकारे शेती तुम्ही सखोल पद्धतीने करतात की स्थलांतरित शेती आहे की उदरनिर्वाहक प्रकारची शेती आहे, कोणती शेती करता की मंडई बागायत शेती आहे, व्यापारी शेती आहे, असे वेगळे प्रकार आहेत शेतीचे. तर ज्या ठिकाणी जे काही आधुनिक शेती प्रकार आहे, आधुनिक शेती पद्धती, त्या प्रदेशामध्ये तुम्हाला लोकसंख्या अधिक आढळते. का की जास्तीत जास्त लोकांची उपजीविका होते, जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळतो, अन्नधान्य मिळतं. आणि याशिवाय त्या ठिकाणी उदरनिर्वाहक शेती असेल, स्थलांतरित शेती असेल, तर या ठिकाणी काय होतं की ही जी शेती आहे ही शेती एक विशिष्ट प्रदेशामध्ये केले जातात हे शेती प्रकार. त्यामुळं त्या ठिकाणी मिळणारं उत्पादन देखील मर्यादित स्वरूपाचं असतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी लोकसंख्या देखील मर्यादित स्वरूपातच आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे याचा देखील या ठिकाणी या लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होत असतो. त्यानंतर पुढचा घटक आहे, दुसरा घटक, तो म्हणजे खाणकाम. तर आता या ठिकाणी खाणकाम हा जो व्यवसाय आहे, हा व्यवसाय देखील प्राथमिक स्वरूपाचा व्यवसाय आहे, हा आपल्याला माहीत आहे. तर प्रामुख्यानं जगातील जे खनिज समृद्ध प्रदेश आहे, खनिज म्हणजे काय, त्या ठिकाणी लोहखनिज असेल, ॲल्युमिनियम असेल, खनिज तेल असेल किंवा दगडी कोळसा असेल, अशी काही किंवा सोने असेल, असे वेगवेगळ्या प्रकारची जी काही खनिजं आहेत, त्या खनिजांनी समृद्ध असणारे जे प्रदेश आहेत, त्या प्रदेशांच्या ठिकाणी त्या खनिजांच्या साठ्यांचा शोध लागल्यानंतर खाणकाम सुरू होतं. आणि खाणकाम सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक कुशल अकुशल जे काही मजूर आहेत, ते मजूर किंवा लोक त्या ठिकाणी येतात, त्या ठिकाणी अगदी वसाहती करून राहतात आणि त्यातून खाणकाम नगरे, शहरे यांची निर्मिती होते आणि त्या प्रदेशातील लोकसंख्या घनता वाढते किंवा लोकसंख्या वाढते. म्हणजेच काय की याच्यामुळं देखील लोकसंख्येचं वितरण बदलतं. तर प्रामुख्यानं अशा प्रकारे या व्यवसायाचा देखील त्या ठिकाणी लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होत असतो. मग याचं उदाहरण आपल्याला देता येईल भारतातील छोटा नागपूरचं पठार. या ठिकाणी खनिज साठ्यांचा शोध लागण्याच्या अगोदर अजिबात लोकसंख्या नव्हती, अतिशय म्हणजे नॉर्मल असेल, परंतु या ठिकाणी खनिज साठ्यांचा शोध लागल्यानंतर त्या ठिकाणी खाणकाम सुरू झाल्यानंतर आज त्या ठिकाणी खाणकाम शहरे निर्माण झालेली आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी या या घटकाचा देखील लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होत असतो. त्यानंतर तिसरा घटक आहे तो म्हणजे वाहतूक. तर वाहतूक म्हणजे काय, ती आपल्याला माहीत आहे की प्रामुख्यानं प्रवासी किंवा माल यांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करणे, त्यालाच आपण वाहतूक म्हणतो. तर हा देखील मानवाचा एक या ठिकाणी तृतीय श्रेणीचा व्यवसाय आहे आणि या व्यवसायामध्ये देखील आपली बऱ्यापैकी जगाची लोकसंख्या गुंतलेली आहे हे आपल्याला माहीत आहे. तर प्रामुख्यानं या ठिकाणी वाहतुकीचा मग कशा प्रकारे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होईल, तर साधारणपणे त्या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की वाहतुकीचा जो विकास आहे तो विकास मैदानी, मंद उताराचे प्रदेश आणि किनारी प्रदेशामध्ये त्या ठिकाणी सहजासहजी करता येतो. कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी वाहतूक विकसित करता येते आणि त्यामुळं त्या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला अधिक आढळते. म्हणजे वाहतुकीचा विकास झाल्यामुळे इतर व्यवसाय विकसित होतात, त्यातून लोकांना त्या ठिकाणचं आकर्षण वाढतं आणि त्या ठिकाणची लोकसंख्या वाढत असते. तर याशिवाय त्या ठिकाणी पर्वतीय डोंगराळ प्रदेशाचं आपण उदाहरण घेतलं तर तिथं या वाहतुकीचा फारसा विकास होऊ शकत नाही किंवा अनेक अडचणी त्यामध्ये असतात, खर्च जास्त प्रमाणात असतो किंवा इतर अडचणी असतात. तर अशा प्रकारे वाहतूक या घटकाचा देखील लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होत असतो. त्यानंतर पुढचा चौथा घटक आहे तो म्हणजे नागरीकरण, त्याला अर्बनायझेशन, त्यालाच शहरीकरण असंही आपल्याला म्हणता येईल. तर नागरीकरण हा जो घटक आहे याचा सुद्धा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होत असतो. आता नागरीकरण म्हणजे काय, तर प्रामुख्यानं जी काही शहरं आहेत त्या शहरांमध्ये वाढ होणे किंवा नवनवीन शहरांची निर्मिती होणे, जुनी जी काही पूर्वीची शहरं आहेत त्यांचा विकास होणे, त्यांचा विस्तार वाढणे, त्यांच्या कक्षा वाढणे. मग अशा प्रकारे नागरीकरण घडून आल्यानंतर किंवा आपण पाहतो की या ठिकाणी औद्योगिक क्रांतीच्या काळापासून नागरीकरणाची जी काही क्रिया आहे ती क्रिया सुरू आहे आणि आजही या ठिकाणी जगामध्ये नागरीकरण सुरू आहे. तर अशा प्रकारे नवनवीन शहरांची निर्मिती झाल्यानंतर काय होतं की या शहरांकडे
अनेक जे काही लोक आहेत ते लोक आकर्षित होतात वेगवेगळ्या कारणामुळे. कोणी शिक्षणासाठी येत असेल, कोणी रोजगाराच्या निमित्ताने येत असेल, किंवा कोणी इतर अनेक ज्या काही सुविधा आहे, वैद्यकीय सुविधा असतील, इतर अनेक विविध प्रकारच्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी शहरांमध्ये येऊन स्थायिक होत असतील, तर त्यातून त्या ठिकाणी लोकसंख्येचं जे काही वितरण आहे ते वितरण बदलतं. म्हणजे ज्या भागातून हे लोक आलेले आहेत, समजा ग्रामीण भागातून आलेले असतील तर तिथली लोकसंख्येची आकडेवारी कमी होईल, आणि ज्या शहरी भागामध्ये ज्या ठिकाणी हे लोक आलेले आहेत त्या ठिकाणच्या लोकसंख्येमध्ये वाढ होईल. म्हणजे याचा अर्थ काय की नागरीकरण या घटकाचा सुद्धा या लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होत असतो. मग त्यामध्ये आपल्याला याची अनेक उदाहरण देता येईल. बृहन्मुंबई हे जे काही शहर आहे या शहराचं आपल्याला उदाहरण देता येईल की त्या ठिकाणी या नागरीकरणामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यामुळं महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील इतर अनेक राज्यांमधून त्या ठिकाणी जे काही लोक आहेत ते लोक येतात. आणि त्याचं उदाहरण आपल्याला या कोरोनाच्या निमित्तानंच आपल्यासमोर आलेलं आहे की साधारणपणे या 1 महिन्यापासून जे काही परराज्यातून किंवा इतर राज्यातून जे काही मजूर किंवा इतर क्षेत्रात काम करणारे जे काही संघटित असतील, असंघटित क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये काम करणारे जे मजूर आहेत त्या मजुरांचे लोंढे आपण पाहतो की अगदी पायी असेल, ट्रक असेल, वेगवेगळ्या पद्धतीने ते लोक जात आहेत. म्हणजे लाखो लोक या ठिकाणी या नागरीकरणामुळे आपल्या मुंबई या ठिकाणी किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये या ठिकाणी आले होते. तर अशा प्रकारे या ठिकाणी या घटकाचा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होत असतो. त्यानंतर या मानवी घटकांमध्ये 5वा घटक आहे, शेवटचा घटक, तो म्हणजे शासकीय धोरण किंवा त्याला आपण सरकारी धोरण असं म्हणतो. तर या ठिकाणी सरकारच्या धोरणाचा देखील लोकसंख्येच्या वितरणावर त्या ठिकाणी अनुकूल आणि प्रतिकूल असा दोन्ही प्रकारचा जो परिणाम आहे तो परिणाम होत असतो. समजा एखाद्या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी राहण्यासाठी जर शासनाने प्रोत्साहन दिलं तर अशा प्रदेशामध्ये लोक जातात. म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये लोकांनी जाऊन राहावं यासाठी जर सरकारने वेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहे त्या योजना राबवल्या, लोकांना प्रोत्साहन दिलं किंवा त्यामध्ये प्रोत्साहनपर काही त्या ठिकाणी मदत केली तर त्यातून देखील लोक त्या प्रदेशामध्ये जाऊन राहण्यास तयार होतात. अगदी प्रतिकूल हवामानाचा प्रदेश असला तरी. मग त्यामध्ये आपल्याला सौदी अरेबियाचं उदाहरण देता येईल की सौदी अरेबिया हा जो देश आहे या देशाने त्यांच्या उत्तरेकडच्या भागामध्ये असणारं जे काही प्रतिकूल हवामानाचा प्रदेश आहे, विषम हवामानाचा प्रदेश, त्या ठिकाणी जर लोक राहायला गेले जात असतील तर त्यांना वेगळ्या प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी देण्याचं धोरण अवलंबलेलं आहे. आणि त्यातून आता अनेक लोक त्या ठिकाणी जाऊन राहत आहेत. म्हणजे याचाच अर्थ काय की शासकीय धोरण कशा प्रकारचं आहे त्याचा देखील लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होत असतो. याशिवाय या ठिकाणी शासकीय धोरण इतर बाबतीत देखील, समजा स्थलांतरित लोक असतील तर त्यांना या ठिकाणी आपल्या देशामध्ये म्हणजे प्रवेश द्यायचा की नाही द्यायचा तर त्याचा देखील परिणाम त्या ठिकाणी होत असतो. त्याच्यावर जर सरकारने बंदी घातलेली असेल तर त्या ठिकाणची लोकसंख्या तुमची वाढणार नाही. तर अशा प्रकारे शासनाचं जे काही धोरण आहे ते धोरण नेमकं कसं आहे त्याचासुद्धा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होत असतो. तर तुर्तास आपण या ठिकाणी आज थांबूया. बाकीचे जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांची माहिती आपण पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.